नाशिकच्या येवल्यातील मातुल ठाणमध्ये शेळ्यांच्या शेडवर वीज पडली आहे आणि यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र शेळ्यांचं शेड जळून मात्र खाक झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। नाशिकमध्ये मडबातची परंपरा सुरू असून आजही ती जपली जाते। आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूने मडबातचं आयोजन केलं जातं। संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककर थिरकताना दिसतात। चांदवड जवळील राहुड या घाटाच्या पायथ्याशी मृत कोंबड्या रस्त्यालगत फेकण्यात आल्यात, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली आहे। दरम्यान कोंबड्या अज्ञात आजाराने मेलेल्या असल्यानं आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये गुन्हे शोध पथकाने एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तिघांना जेरबंद केलाय। यावेळी त्यांच्याकडून अग्निशस्त्रांसह 2 जिवंत काडतुस असा 96,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्याचप्रमाणे पुढील तपास पोलीस करतात। नाशिकच्या येवला शहरामध्ये अवकाळी पावसाने संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली होती। शहरातील एका मस्जिदवर वीज कोसळल्याने मस्जिदीच्या मिनाराचा घुंगटाचा काही भाग कोसळला, तर शॉर्ट सर्किट होऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणही संपूर्ण वायरिंगचं नुकसान झालंय। सुदैवाने मात्र कुठलीही जीवितहानी झालेली नाही।